मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिलं राघव आणि नैनाची कॉलेजमध्ये पहिली भेट झाली. सुरुवातीला दोघांमध्ये सतत नोकझोक होत होती, पण हळूहळू त्या भांडणाचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्या मैत्रीतून प्रेमाची चाहूल लागली. आणि शेवटी राघवला समजलं की तीच ती पिंक स्कार्फवाली आहे जी नेहमी त्याला चीअर करायला यायची. आता पुढे इथे नैना तिच्या सोलो डान्स परफॉर्मन्सची तयारी करत होती. कॉस्ट्यूम चेंज करून एका चेअरवर बसली आणि पायात घुंगरू बांधत होती. तेव्हा तिला जाणवलं की कोणीतरी तिला चोरून बघत आहे. पण तेव्हा नेमकी दीप्ती येते आणि ते घुंगरू पायात बांधायला तिला मदत करते. निदान ही स्पर्धा तरी कंटेंट नको करू अशी विनवणी ती नैनाला करते, पण नैना तिचा अजिबात ऐकत नाही. इथे स्टेजवर तिच्या नावाचे अनाउन्समेंट होते तशी नैना पुढे जाते. स्टेजवर पोझिशन घेताच गाणं सुरू होतं. दुखऱ्या पायावर जास्त जोर न देता नैनाने व्यवस्थित ताल धरला होता. सर्वांना तर तिचीच काळजी लागली होती आणि तिचा अभिमानही वाटत होता. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होत होता. स्टेजवर पडदा पडला आणि नैना तिथेच कोसळून पडली. पाय बऱ्यापैकी सुजला होता. मुलीने तिला चेअरवर बसवले आणि पाणी दिले. दीप्ती म्हणाली, कमाल आहे तुझी, किती हट्टीपणा करशील. पाय बघ किती सूज आली आहे. आता सक्तीचा आराम करायचा. इथे काही वेळाने बास्केटबॉल मॅच सुरू झाली, पण राघवचं काही केलं लक्ष लागत नव्हतं. समोरच्या टीमचा परडा भारी पडत होता. न राहून अभयने राघवला लक्ष केंद्रित करण्यास सांगितले, पण राघवची नजर गर्दीवर टिपली होती. अभय म्हणाला, राघव, तुझी ती स्कार्फवाली इथे नाही भेटणार. ती कोणत्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये नसल्याने कदाचित तिला इथे येण्याची परवानगी नाही मिळाली. राघव म्हणाला, शी इज माय लकी चार्म. अभय म्हणाला, राघव प्लीज, आता सगळे होप्स तुझ्याकडूनच आहेत. राघव अजूनही गर्दीच न्हाळत होता आणि अचानक त्याची नजर एका ठिकाणी स्थिरावली. तीच ती नेहमीवाली पिंक स्कार्फ, संपूर्ण चेहरा झाकलेला, फक्त तिचे डोळे दिसायचे. ती नेहमी राघवला चेअर करायला गर्दीत असायची, पण जेव्हा जेव्हा राघवने तिला भेटण्याचा प्रयत्न केला ती तोपर्यंत गायब व्हायची. त्या पिंक स्कार्फवालीला बघून राघवला आता नवीन स्फूर्ती आली होती आणि तो नव्या जोशाने खेळायला लागला. आणि फायनली राघवची टीम जिंकली. सर्वजण जल्लोष साजरा करत होते, पण राघवला आज त्या पिंक स्कार्फवालीला गाठायचेच होते. तो तिच्या दिशेने स्टेडियमवर पळाला. राघवला आपल्या जवळ येताना पाहून तिने तिथून पळ काढला. जाताना तिचा पाय अडखळला, पण ती तिथून निघून जाण्यास सफल झाली. गर्दीतून वाट काढेपर्यंत राघवला तिच्यापर्यंत पोहोचण्यास विलंब झाला आणि नेहमीप्रमाणे यावेळेसही त्याचा अपेक्षाभंग झाला. इथे डान्स कॉम्पिटिशनचे निकाल सुरू झाले. सगळी टीम फिंगर क्रॉस करून उत्सुकतेने वाट पाहत होती आणि प्रथम पारितोषिक विजेते नैना राघवची जोडी ठरली. नैनाला स्टेजवर जाणं थोडं कठीण होत होतं, पण राघवने तिला आधार देत स्टेजवर नेले. चालताना त्याचं लक्ष तिच्या त्या सूज चढलेल्या पायावर गेलं. आता तिच्या पायावर बँडेज नव्हतं. त्याने एक नजर नैनावर टाकली. तिने खुणेनेच काय झाले विचारले, पण राघवने नकारार्थी मान डोलावली. दोघांनीही पहिल्यांदा हसतमुखाने शेअरिंग पारितोषिक स्वीकारलं, कारण यापूर्वी त्यांची आपसातच स्पर्धा असायची. आज पहिल्यांदाच दोघांनी मिळून स्पर्धा जिंकली होती. सगळे खूप खुश होते. ते दोघेही स्टेजवरून उतरणारच होते की इतक्यात परीक्षकांनी त्यांना थांबवून घेतले आणि सोलो डान्सचे पारितोषिक पण जाहीर केले. त्यातही बाजी नैनानेच मारली. सगळीकडे परत टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळेजण परत हॉटेलवर जायला निघाले. सगळे फोटो काढण्यात बिझी होते. पाय दुखत असल्याने नैनाला त्यांच्यासोबत जास्त वेळ उभे राहण्यास त्रास होत होता, म्हणून ती 2-3 फोटो काढून दीप्तीला घेऊन बसमध्ये बसायला गेली. नैनाला बसची स्टेअरकेस उंच असल्याने चढण्यास त्रास होत होता. राघवने ते लांबूनच पाहिले आणि तिथे मदत करण्यासाठी गेला. राघव दीप्तीला म्हणाला, तुला सर बोलावत आहेत. दीप्ती म्हणाली, अरे पण. नैनाला बसमध्ये. राघव तिचं बोलणं मध्येच तोडून म्हणाला, मी आहे इथे, तू जा ना. नैना जरा आश्चर्यानेच बघते. दीप्ती निघून जाते. आजूबाजूला कुणीच नाही हे बघून राघव बोलायला सुरुवात करतो. राघव म्हणतो, नैना, जरा स्पष्टच विचारतो. तिचा हात खांद्यावर घेऊन तिला बसमध्ये चढण्यासाठी आधार देत म्हणतो. नैना थोडी दचकून म्हणते, काय विचारायचं आहे. राघव म्हणाला, मला माहीत नव्हतं की माझी जादू आधीपासूनच तुझ्यावर झाली आहे. तूच त्या गर्दीत मला चेअर करायला येतेस ना. नैना चमकून तिथेच थांबते. काही काय,
मी कशाला नसते उद्योग करू? राघव म्हणतो. मग मला सांग, तुझ्या पायाचं बँडेज कुठं आहे? नैना आपली जीभ चावत म्हणते, अरे ते मी मगाशी काढून ठेवलं. राघव स्वतःच्या खिशातून बँडेज काढून म्हणतो, हे मला स्टेडियमवर मिळालं, जिथे तू पळताना अडखळलीस. आता मात्र नैनाने नजर चोरली. राघवने तीच संधी साधून पटकन तिला उचलून बसमध्ये चढवले आणि तिला सीटवर बसवले. नैना चक्क लाजली होती आणि राघव तिला बघून मनात हसत होता. इतक्यात बाकीचे पण सगळे बसमध्ये येऊन बसले. राघव नैनाच्या बाजूच्या रांगेत 2 सीट पुढे बसला. सगळे बसमध्ये धमाल मस्ती करू लागले, गाण्यांच्या भेंड्या खेळू लागले. नैना मात्र गालातल्या गालात हसत होती. राघवही आज जाम खुश होता. बस एकदाची हॉटेलवर पोचली. सगळे आराम करण्यासाठी आपापल्या रूममध्ये निघून जातात. राघव आज खूप खुश होता. अभय म्हणतो, वाव डूड, आज जाम खुशीत आहेस. राघव म्हणतो, हो, आज सगळीकडेच आपण बाजी मारली. अभय म्हणतो, तुझी स्कार्फवाली भेटली का? राघव हलकेच हसून म्हणतो, हो. अभय म्हणतो, मग कोण आहे ती आणि कशी दिसते? बाय द वे, तू मला सांग, तुझं नक्की काय चाललंय? राघव म्हणतो, म्हणजे? अभय म्हणतो, इथे नैना, तिथे स्कार्फवाली. नैनाचा डान्स तू रोज चोरून बघायचास, माहीत आहे मला. इथे तर पटत नाही असं लोकांना दाखवतो. और दिल में कुछ कुछ नहीं बहुत कुछ है. राघव आश्चर्याने म्हणतो, जासूस? तू काय माझी जासूसी करतो का? आणि त्याला उशी फेकून मारतो. अभय म्हणतो, यार का इतना ख्याल तो रखना पडेगा. राघव म्हणतो, शी इज नैना अभय, पण अजून कबूल नाही झाली. अभय म्हणतो, रिअली? याने आग दोनों तरफ बराबर लगी है. थोड्या वेळाने सगळे खाली रात्रीच्या जेवणासाठी जमा होतात. राघवची नजर नैनाला शोधत असते. इतक्यात भिंतीच्या आडोशाला कोणीतरी राघवला खेचून घेतं. राघव दचकून बघतो तर एक अनोळखी मुलगी त्याला आपल्याजवळ खेचते आणि लगट करायला लागते. ती जरा जास्तच बोल्ड होती. अगदीच मिनीस्कर्ट, ब्राऊन चेक्समध्ये काळ्या रंगाचा टॉप, कानात सिल्वर कलरचे गोल्ड रिंग्स, मोकळे सोडलेले केस, पायात हाय हिल्सचे काळे बूट, डार्क आयलायनर आणि ओठांवर न्यूड कलरची लिपस्टिक. खरं तर तिला पाहून कोणाचीही विकेट उडेल, पण राघवला पाहिल्यापासून तिचीच विकेट उडाली होती. ती अतिशय मोहक पद्धतीने म्हणते, हाय, मी रेनू. राघव म्हणतो, हाय. ती म्हणते, यू आर व्हेरी हँडसम. राघव थोडा अंतर ठेवूनच होता, पण तिचं जरा अंगलट येऊ पाहत होती. त्या दोघांमध्ये 1 इंचाचं अंतर होतं आणि त्याच वेळेस नैनाने त्या दोघांना असं एकत्र पाहिलं. आता काय, रागाने लालबुंद झाली ना नैना, पण मनातले भाव आवरत टेबलजवळ येऊन बसली. राघवने नैनाला पाहिलं आणि त्या बोल्ड बायपासून सुटका करून तोही नैनाच्या समोरच्या टेबलवर येऊन बसला. रेणूही राघवच्या बाजूला बसण्याच्या उद्देशाने त्याच्याच टेबलाजवळ येत असते. तसा आधीच्या टेबलवर बसलेली नैना मध्ये पाय घालते. रेणू अडखळते आणि त्या अडखळण्यातच बाजूलाच असलेल्या स्लाईडवर तिचा पाय पडतो आणि ती स्लाईड करत पडणारच असते की राघव तिला सावरतो. तिला असा अचानक सावरताना तो एका टेबलवर पडतो. त्याच्यावर रेणू पडते. रेणू आता त्याच्या मिठीत असते. रेणू आणि राघव आता तर एकमेकांना चिकटून असतात. हे बघून नैना अजून चिडते. राघव पटकन रेणूला दूर करतो. बाकीचे सगळे वाचून बघत असतात. रेणू त्याच्या परत अंगलट येऊन थँक्स म्हणून निघून जाते. राघव नैनाकडे बघतो, पण ती नाक मुरडून राघवला अँग्री लूक देते. तिला असं पाहून राघव मनोमनी खुश होतो, कारण ती कबूल जरी झाली नसली तरी तिची नजर खूप काही सांगत होती. दुसऱ्या रात्रीची परतीची ट्रेन असते, म्हणून दिवसभर मजा मस्ती आणि फिरण्याचा प्लॅन ठरतो. सकाळी सगळे बसमधून फिरायला निघतात. राघवने मस्त लाल रंगाचा टी-शर्ट, ब्लू जीन्स आणि ब्लॅक कलरचा हुडी जॅकेट घातला होता आणि तो विंडो सीटवर बसून हेडफोन लावून गाणे ऐकत होता. त्याच्या शेजारी अभय बसून होता. दीप्तीला अभयकडे काम होतं, म्हणून तिने नैनाला विनंती केली की तिने जाऊन अभयच्या सीटवर बसावे, पण नैना नाही म्हणाली. मग दीप्तीच उठून अभयकडे गेली. अभयने संधीचा फायदा घेत राघवला दीप्तीच्या सीटवर बसायला पाठवले. राघवला बाजूला बसलेलं बघून नैना थोडी मनोमन लाजली. दोघेही शांतच होते. राघवला तर कळले होते की नैना त्याला पसंत करते, पण नैनाला अजून राघवच्या मनातलं कळणं बाकी होतं. आता दोघांनाही जरा जास्तच ॲटिट्यूड असल्यामुळे एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली कोण आणि कशी देणार
हाच मोठा प्रश्न आहे. राघव हेडफोन बाजूला करत म्हणतो, पाय कसा आहे आता? नैना म्हणते, कालपेक्षा बरा आहे. राघव बराच विचार केल्यानंतर म्हणतो, बराच राग आलेला दिसतोय. नैना म्हणते, मला कशाला राग येईल? राघव म्हणतो, छान दिसतेस आज. नैना म्हणते, आय एम ऑलवेज. राघव बाजूला बसल्यामुळे मनात तर लाडू फुटत आहेत, पण चेहऱ्यावर भाव मात्र काहीच नसल्यासारखे. तिचा रागावलेला चेहरा पाहून राघव मनातच हसतो. तसा बस ड्रायव्हर बसमधल्या टेप रेकॉर्डरमध्ये गाणं लावतो. दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके सबको हो रही है खबर चुपके चुपके. अभय नैना आणि राघवला बघून ड्रायव्हरला दाद देतो. वाह भैयाजी, क्या टाइम पे गाना लगाया है, बहुत खूप. आणि राघवला बघून डोळा मारतो. थोड्या वेळाने बस लाल किल्ल्याजवळ थांबते. सगळे आपले खाली उतरवून एक एक गट बनवून फिरायला लागतात. काही सेल्फी काढत बसतात, तर काही अभ्यासाच्या दृष्टीने माहिती घेत असतात. नैनाही पाहणी करत असते. राघव दुरूनच नैनावर पाहणी करत असतो. व्हाईट ट्राउझर, अबोली रंगाचा क्रॉप टॉप, कानात खड्यांचे टॉप्स, केस मेसी बन केलेले, खांद्यावर स्लिंग बॅग, डोळ्यांवर गॉगल. नेहमीप्रमाणे आज पण ती जाम भारी वाटत होती. तो चोरून चोरून तिचेच फोटो काढत होता. इतक्यात समोरून रेणू येताना दिसली. राघव पळ काढायचा म्हणून नैना आणि ग्रुपच्या मध्ये लपला, पण रेणूने त्याला गाठलेच. रेणू म्हणते, हाय हँडसम, मला वाटलं नव्हतं तू माझ्या मागे मागे इथपर्यंत येशील. नैना राघवकडे एक नजर टाकते आणि तिथून एकटीच दुसरीकडे निघून जाते. राघव तिला बघून तिच्या मागे जायला लागतो, पण रेणू त्याला अडवते. तो तिला काहीतरी कारण सांगून पळ काढतो. नैना किल्ल्याच्या अशा ठिकाणी जाते जिथे कोणीच नसतं. छान गार वारा सुटलेला असतो. अगदी नीरव शांतता, मनाला शांती देणारं वातावरण. नैना त्या नयनरम्य वातावरणात हरवून जाते. राघवही तिथे तिच्या मागोमाग पोचतो. नैना अजूनही स्वतःमध्येच हरवलेली असते. राघव नैनाचा हात धरून तिला खांबाच्या आडोशाला आपल्याजवळ खेचतो. आता ती दोघे अगदी समोरासमोर फक्त 2 इंचाच्या अंतरावर असतात. त्याचे हात तिच्या कमरेभोवती असतात. नैना म्हणते, राघव काय करतोयस? सोड मला. राघव तिच्या तोंडावर हात ठेवून म्हणतो, श्श. राघव हळूच तिच्या डोळ्यांवरचा गॉगल बाजूला काढतो. तिचीनी त्याची नजर नजरेला भिडते. ती मागे जात खांबाला टेकते. राघव अजून तिच्या जवळ जातो. आपला हात खांबाला टेकून हळूच तिच्या कानाजवळ आपले ओठ नेतो. नैना आपले डोळे गच्च मिटून घेते. राघव हळूच कानात बोलतो, आय लव दिस लाल किल्ला. नैना परत रागावून त्याला दूर ढकलते आणि जायला लागते. तसा राघव ओरडतो. राघव म्हणतो, आता तरी बोल स्पष्ट. रोज स्कार्फ बांधून मलाच बघण्यासाठी येतेस ना? स्टेडियममध्ये तूच होतेस ना? नैना, यू लव्ह मी ना? नैना मागे वळून म्हणते, नाही नाही नाही, आणि परत जायला लागते. राघव म्हणतो, बट आय लव्ह यू नैना. रोज चोरून तुझा डान्स बघतो मी. तुला कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून लाईक करतो मी. नाव इट्स युअर टर्न. कबूल कर नैना. नैना हळूच हसते आणि म्हणते, नो नो नेवर. इतक्या सहज हो म्हणेल ती नैना कसली, आणि ती पळतच बाहेर येते. मागोमाग राघव पण बाहेर येतो. अभय म्हणतो, अरे तू आहेस कुठे? इथे सगळे तुला शोधत आहेत. ती बघ, ती रेणू पण शोधते तुला. राघव नैनाकडे बघून म्हणतो, खरंच? हे रेणू, हाय, मी इथे आहे. रेणू म्हणते, काय यार, कधीची शोधते तुला? राघव म्हणतो, ओ सॉरी डिअर. रेणू राघवसोबत सेल्फी काढत बसते, पण नैनाला काहीच फरक पडत नाही. हे बघून राघव मुद्दाम रेणूला घेऊन नैनाची ओळख करून द्यायला जातो. राघव म्हणतो, रेणू, ही नैना. रेणू म्हणते, हाय नैना, यू आर वंडरफुल डान्सर अँड यू लुकिंग गॉर्जस. नैना फुकटचा हसू चेहऱ्यावर आणत म्हणते, राघव म्हणतो, ओ रिअली? पण तुझ्यापेक्षा छान नाही दिसत. आणि डान्सचं म्हणशील तर मीच शिकवला तिला. नैना म्हणते, काय? इतक्यात अभय तिथे येतो आणि रेणूला बाजूला घेऊन जाऊन तिच्या कानात काहीतरी सांगतो आणि ती राघवला न भेटताच निघून जाते.
नैना आणि तिच्या मैत्रिणी दुसरीकडे फिरायला जातात. राघव अभयला म्हणतो, काय रे, रेणू कुठे गेली? काय खुसूरफुसूर चालली होती कानात? अभय म्हणतो, काही नाही, मी तिला सगळं खरं सांगितलं. राघव प्रश्नार्थक मुद्रेने म्हणतो, काय? अभय म्हणतो, हेच की नैना तुझी गर्लफ्रेंड आहे, सो तू राघवपासून थोडी लांबच राहा. राघव म्हणतो, आणि ती ॲग्री झाली? अभय म्हणतो, नाही ना, मग मी तिला सांगितलं की ती थोडी सायको आहे, रागात काहीही करेल, बी केअरफुल. राघव म्हणतो, आ, अरे सायको, काहीही काय? अभय म्हणतो, गप्प बस जरा, रेणू गळ्यात पडली तर चालणार आहे का तुला? नैनाला जेलस फील करण्यापेक्षा मनवण्याचा प्रयत्न कर. राघव म्हणतो, तू तर लव गुरूच झालास. सगळे दिवसभर खूप मजा मस्ती करतात, संध्याकाळी हॉटेलवर पोहोचून पॅकिंग करून रात्रीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. तर मित्रांनो, प्रवास संपत आला होता, पण त्यांच्या प्रेमकथेची खरी सुरुवात अजून बाकी होती. नैनाचं मन खरंच काय सांगते? ती राघवसमोर आपल्या प्रेमाची कबुली देणार का? की पुन्हा काहीतरी असं घडणार आहे जे सगळं बदलून टाकेल? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. तुम्हाला काय वाटतं? नैनाने हो म्हणायला हवं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच रोमॅन्टिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.